नमस्कार, मी पूजा केटले किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण दिवाळी निमित्त फराळाची तयारी करणार आहोत। तर आपण पहिला पदार्थ करणार आहोत रव्याचे लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी रवा घेतला मी इथे, 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी तूप, ड्रायफ्रूट घेतलेत आणि वेलची पावडर 1 चमचा। आपण आता कढई तापत ठेवलेली आहे। कढई जाड बुडाची अशी घ्यायची म्हणजे रवा करपत नाही। तूप टाकूया आपण आता। तूप चांगलं गरम झालेलं आहे। आता रवा टाकून घेऊया। रवा चांगला परतून घ्यायचा आहे। गरम तुपामध्ये रवा टाकला की चांगला फुलून येतो। आपण हे आता सोनेरी कलर येईपर्यंत आपण चांगला रवा भाजून घेणार आहोत। आपला आता रवा चांगला भाजून झालेला आहे। पण आता काढून घेणार आहोत परातीमध्ये। आता रवा काढून घेतलेला आहे। त्यामुळे आपण जरा तूप टाकून ड्रायफ्रूट जरा गरम करून घेऊया। चांगले तुपामध्ये भाजून टाकले की आणखी रव्यामध्ये टाकले की त्याची चांगली टेस्ट येते। ते भाजून झालेले आहेत। आपण आता रवा थंड करत ठेवला, तर थंड करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता साखर टाकणार आहोत। साखर ही चाळून घेतली। चाळून घेतली की त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही। रवा मिक्स पिठी साखर याच्यामध्ये रव्यामध्ये मिक्स करायची आणि आपण थोडा आता एक मिक्सरला थोडासा फिरवून घेणार आहोत। सारण तयार झाले नंतर मग लाडू वळणार आहोत। आपण आता एक लाडवाचं सारण तयार केलेलं आहे, ते मिक्सर लावून घेतलंय। चांगलं असं एकजीव झालेलं आहे। आपण आता ड्रायफ्रूट टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर ही वेलची पावडर टाकलेली आहे। पण हे आता सगळं एकत्र करूया। आपण आता लाडू करून घेऊया। वळतात लाडू तयार झालेला आहे लाडू। असेच आपण हे सगळे आता वळून घेऊया। आपले तयार झालेले दिवाळी स्पेशल रव्याचे लाडू। हे तुम्ही लाडू नक्की करून बघा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।